आपण त्या आदर्श समाजाचे लोक आहेत. मी मागाशी नावं घेतली तुमच्या पुढं. मी सुरुवातीला नावं घेतली. मी नावं घेतली शिवाजी राजांचं, मी नाव घेतलं संभाजी राजांचं, मी नाव घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, मी नाव घेतलं महात्मा ज्योतिबा फुलेंचं, मी नाव घेतलं त्या सावित्रीबाईंचं, मी नाव घेतलं त्या रमाईचं, मी नाव घेतलं त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं. अरे नाव घेतलं, पण त्यांचे नाव घेत असताना आपल्या अंतरंगात आग लागली का हे लक्षात ठेवा. बघू द्या मला तुमच्या अंतरंगात किती आग लागली आहे. जोरात सगळ्यांनी हात वर करा, दोन्ही मुठी बांधा, खांद्याजवळ ठेवा, जोरदार घोषणा करायची आहे. बोल छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. वा, जोरदार टाळ्या वाजवा. काही नाही हात वर केले. त्याला वाटलं असं एवढ्या गर्दीत ह्याला काय दिसतंय. अरे मेरे आंखों में धूल झोंक सकते हो, लेकिन नाथ बाबा की आंखों में झोल नहीं कर सकते. बोला नाथ बाबाच्या नावानं. सर्जा शिवाजी जंग जीतन चलत है. हा नाथ बाबा म्हणजे शंकराचा अवतार आहे, बरोबर ना. नाथ बाबा म्हणजे शंकराचा अवतार आहे. त्यांनी जर तांडव केला तर आपल्या आयुष्याचा, त्यांनी जर तांडव केलं ना तर आपल्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं होईल, आपल्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं होईल. त्या नाथ बाबाची सेवा म्हणजे माझ्या आई वडिलांची सेवा आहे, लक्षात ठेवा. जो आई बापांची सेवा करेल त्याला त्या नाथ बाबांचा मस्कोबाचा आशीर्वाद भेटणार आहे. तो मस्कोबा सांगतो, माझ्याकडे येतो, सकाळच्याला पाणी घालतो, माझ्या पाया पडतो, संध्याकाळच्या आरतीला येतो. तू माझ्याकडे येतो, आनंदाची गोष्ट आहे, माझ्या संध्याकाळच्या आरतीला येतो, मला पाणी घालतो, मला नारळ फोडतो. पण तू तुझ्या घरच्या आईबापांना उलटा बोलत असशील, तू तुझ्या घरच्या आईबापांना माघारी बोलत असशील, तू तुझ्या घरच्या आईबापांना जर नीट सांभाळत नसशील ते याद राख, माझा पाणी घालून आणि माझ्या पाया पडून काही होणार नाही. खरा जोगेश्वरी आणि खरा मस्कोबा तुझ्या घरात आहे. त्याचं नाव म्हणजे आई आणि त्याचं बाप आहे. तो बाप म्हणजे साधा नाही. ज्याला बाप कळाला साहेब, ज्याला बाप कळा त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. अरे ज्याला बाप कळाला ना त्याने भारताचं संविधान लिहिलं. ज्याला बाप कळाला त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. ज्याला बाप कळाला त्यांनी शिक्षणासाठी आयुष्यभर जीवाचं रान केलं. त्या बाप माणसाचं नाव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहे. तो महात्मा म्हणजे हे, ते महात्मा फुले म्हणजे हे, लक्षात ठेवा. आम्ही त्यांना पाहिलं नाही, पण त्यांचं काम आमच्या समोर आहे. तो आदर्श आमच्या समोर असला पाहिजे. ज्याला बाप कळाला त्यांनी स्वराज्य निर्माण केलंय. मी सांगतोय तुम्हाला, परत ऐका एक बार. त्या मासाहेब जिजाऊ म्हणजे तुम्ही पोरींनो. माते, ती मासाहेब जिजाऊ म्हणजे तुम्ही आहे, ती रमाई म्हणजे तुम्ही आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणजे साध्या सुद्धा नाहीत. रडायचं नाही, इथून पुढे लढायचं रे. त्या मासाहेब जिजाऊंनी काय केलं, आपल्या एका पोराला अरे स्वराज्यासाठी अर्पण केला. अरे अफजल खानाला मारायला जाताना तो मासाहेब जिजाऊ म्हणला, शिवबा गेला आणि मेला तरी 72 स्वराज्य स्थापन करा, तुम्ही अफजल खानाचा वध करा. ती जिजाऊ म्हणजे साक्षात तू आहे पोरे, ती जिजाऊ म्हणजे तू आहे, लक्षात ठेव. तू कुणी साधी सुधी नाही ग, तू ती जिजाऊ आहे. राष्ट्रमाता राजमाता तू जिजाऊ आहे. संभाजी राजा म्हणजे तू आहे, शिवाजी राजा म्हणजे तो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तो आहे. आपल्याला कळलं का रे? आजपर्यंत आपल्याला हे कळलंच नाही. आम्ही कोण आहे हे आपल्याला कळलं नाही, कारण आपला बाप आपल्याला कळला नाही, आपली आई आपल्याला कळला नाही, आपला आजाचा आपल्याला कळला नाही, आपलं कुटुंब आपल्याला कळलं नाही, आपला घरदार आपल्याला कळला नाही. आज आम्ही आमच्या पोरांना विचारतो कुटुंब म्हणजे काय, पोरांना कुटुंब म्हणजे काय.